मी निघालो आता माझ्या बाईकला HSRP नंबर प्लेट लावायला. जवळजवळ 15 दिवसांआधी मी बुक केलेली आणि आजची अपॉइंटमेंट होती. टायमिंग तर मी सकाळी 11:30चा घेतलेला आणि आता जवळजवळ 3 वाजायला आले. सो लेट चाललोय. बघूया कसा असतो माझा एक्सपिरियन्स. HSRP नंबर प्लेट बुक करण्यासाठी बुक माय HSRP या वेबसाईटवर तुम्ही जा. तुमचं लोकेशन कुठलं आहे याच्यावरून ते तुम्हाला रिडिरेक्ट करू शकतात वेगळ्या वेबसाईटवर. पण बुक माय HSRP ही मेन वेबसाईट आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही रिडिरेक्ट व्हाल दुसऱ्या कुठल्या तरी वेंडरच्या वेबसाईटवर आणि तिथून तुम्ही तुमचं व्हेकल नंबर, इंजिन आणि चेसिस नंबरचे लास्ट 4 डिजिट आणि पेमेंट करून तुम्ही शेड्यूल बुक करू शकता. हे सेंटर आहे माझ्या मागे, कार सेवा म्हणून लिहिलंय. काढली आहे त्यांनी नंबर प्लेट. 2-4 मिनटं थांबवली आहेत. कोणतरी लावायला येणार आहे आणि आलो तेव्हा कोणच नव्हतं. सो तशी तर काही गर्दी नाही आहे इथे. घेतली आता त्यांनी लावायला आणि जनरली नंबर प्लेटच्या वर जे कवर असतं ब्लॅक कलरचं ते ऑफर करतात. ते तुम्हाला हवं तर लावा वगैरे. फ्रेम पण सांगितली आहे मी, 200 रुपये दिले फ्रेमचे. इथे आता यांनी रिबीट लावलं आहे. रिबीटच महत्त्वाचं आहे. आता ही नंबर प्लेट काढता नाही येणार, एकदा लावली की डायरेक्ट डॅमेज होईल आणि न्यू लावावी लागेल. इन केस जर कधी डॅमेज झाली, तुटली वगैरे तर. तुम्ही अपॉइंटमेंट घेतली असेल त्याच्या 1-2 दिवस पुढे नेक्स्ट आले तरी चालेल. ते म्हणाले की 3-4 दिवस त्यांच्याकडे असतात, नंतर रिटर्न जाते नंबर प्लेट. तर तुम्ही रिटर्न रिस्केड्यूल करू शकता आणि त्याच्या हिशोबाने येऊ शकता. ते आता ऑनलाईन अपडेट करतायत परिवहनवर. म्हणजे माझ्या गाडीला लावली आहे. असं आता परिवहनवर अपडेट होऊन जाईल. म्हणजे 521 रुपये ते जे मी ऑनलाईन पे केलेले ते आणि आता इथे 200 रुपये जी आपण त्या नंबर प्लेटला कव्हर म्हणजे त्याला वेगळी एक प्लेट लावली त्याचे 200 रुपये, असे 731 रुपये टोटल मला या बाईकवर स्पेंड करावे लागले. ते 200 रुपये ऑप्शनल आहेत. ॲक्च्युली प्लेट लावून घेण्याचं एकच कारण आहे की लुक पण थोडा एनहान्स होतो आणि त्या नंबर प्लेटची पण लाईफ थोडी वाढते. छोटं मोठं ठोकून किंवा घासून ती डॅमेज नाही होणार. सो याच्यामुळे लावली. त्या वन टाईम करतो आपण गोष्टी या, म्हणून एकदा करून घेतलं मी. हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये.